नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी जितेंद्र वानखेडे, ग्लोबल बायोटेक ॲग्रिकल्चर, मलकापूर, बुलढाणा. तर आज आपण आलेलो आहोत बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात मेळजाणोरी या गावामध्ये. तर तुमचं नाव सांगा. मी चंदन शेतकरी. माझं नाव बाबूराव किसन चुनडे, राहणार मेळजाणोरी, पोस्ट वरवण, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा. किती झाडं लागवड केलेली आहे? आम्ही सर या प्लॉटमध्ये 250 झाडाची लागवड केली. 250 चंदन, 250 सरू. कंपनीकडून नर्सरीकडून रोप आम्हाला एका एजंटनं दिले समजा. तर ते 3 वर्षे पूर्ण होतात आता डिसेंबरमध्ये. तर आता ते एजंटनं आम्हाला अशी म्हणजे कटिंग, जे आपण झाडाची कटिंग करतो त्या ज्या फांद्या आहेत ना, तर त्या फांद्या आपल्याला जसं साठवून ठेवा सांगितल्या व आम्ही दिवाळीनंतर नेऊ बुवा असं त्यानं सांगितलं आपल्याला. आपण त्या आता साठवून ठेवले ना, पण अद्याप ते काही अजून आलेलं नाही तर न्यासाठी. तर आता पाहू आता. पण आता वानखेडे सरांचं मार्गदर्शन आहे. आता इथून पुढे आपण त्याचंच मार्गदर्शन घेऊ. ते कोणते खतं काय जे देतील त्याच्याच हिशोबानं आपण मग आता हे चंदन ते जसं करू. तर मला सांगा की बुवा ज्यावेळेस तुम्ही लागवड केली त्यावेळेस त्यांनी तुम्हाला हे सांगितलं नाही का, बघा आम्ही तुम्हाला शेवटपर्यंत साथ देऊ किंवा मार्गदर्शन करू? नाही तसं बोलले ते त्यावेळेस, पण ते तसं त्यानं काही आपल्याला म्हणजे एवढं काही मार्गदर्शन केलं नाही तणाविषयी. हे तुम्हाला वाटतं का, हे तुम्ही हे झाडाची जी कटिंग केली ती प्रॉपर केली म्हणून? आता हे कसं आता आम्ही आमच्या हिशोबानं झाडाला ऊन लागेल या हिशोबाने केले. पण आता ते वानखेडे सर सांगूनच राहिले की हे जास्त हे झालं म्हणजे उंचावून जास्त कटिंग करण्यात आली. आणि ह्या चंदनाच्या झाडाच्या जवळचं होस्टचं अंतर तुम्हाला व्यवस्थित सांगितलं नाही का त्यांनी? त्यावेळेस त्यांनी हेच सांगितलं व 3 फुटाचं अंतर ठेवा दोन्ही चंदन आणि सरूचं. त्याच हिशोबानं आम्ही लागवण केली. आणि आता तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार की बुवा चंदन लागवड करताना काय काय काळजी घेतली पाहिजे? काळजी हेच बुवा, पाणी, खतं. आता आमच्या इथे काही शेतकऱ्यानं जसं हे जे सांगितलं होतं 3 फुटाचं अंतर, त्यानं दुसरे सरूचे झाडं आणून मध्य सेंटरला लागवण केली. पण मी या पैशाच्या अभावी म्हणा मी आणू शकलो नाही. तसं आता आम्ही तर समजा मार्गदर्शन त्यानं सांगितलं देतो म्हणून, पण त्याचं काही एवढं मार्गदर्शन आम्हाला काही भेटलं नाही. पण आता इथून पुढे तुम्ही मार्गदर्शनाखाली चंदन शेती करा, असं माझं तर, मी शेतकरी, चंदन शेतकरी, माझं तरी असं मत आहे.